कपडे धुवून झालेले आहेत, आता पटकन सुकायला लावतो म्हणजे कामच झालं. आता मी खाते पॉपकॉर्न आणि पैसे वेस्ट केले. दरवाजा तोडेंगे क्या? काय नाही पिक्चर मध्ये मला बिलकुल आवडला नाही, पण आपल्या समाजाचा आहे म्हणून निवडत चला बघायला. मम्मी आणि काका तर मगाशीच आले जाऊन, बँकेतलं काय पासबुक भेटलं नाही. आता परत बघू, भाऊंना पाठविल नंतर गेले तर. चल चल पटापट. आणि आता चालले गौरांशला स्कूलला सोडायला. तिथून आल्यावर फटाफट जेवायचं. ब्लॉग तर अपलोड केलाय मी. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. छान सुंदर सकाळ झालेले आहे. आज साडी लावलेले. आता विचार करते की साडी लावायची, कारण ऊन आहे, पाऊस नाही आहे त्याच्यामुळं. आणि बाहेरसुद्धा जायचं आहे. मेन गोष्ट म्हणजे जसं माझं बँकेचं ते खातं काढलं आहे, ते काय बोलतात लाडकी बहीण योजनेसाठी, तर ते आज पासबुक भेटणार आहे, तर तो आणायचं आहे. आणि उद्या नाही, राशन कार्ड ऑफिसला जायचं आहे. तर तिकडे एक चाललं जरा काम आहे. आणि वांडरू आलेला आहे आमचा छोनूला. ए उड्या नको मारू. हाँ आई बोलते पाडोची आहे तू. आंघोळ केले बोल. आंघोळ केले बोललो ना. हाँ आंघोळ केले बोललो तरी पण नाही पाडोची बोलली. असू दे. मम्मी तुला माहिती आहे ना तू आंघोळ केले. मी रागवलाय. कोणावर रागवला? आईची रागवला. बोलणार नाही मग आता. असं आहे का? चला आता रेशन कार्ड ऑफिसला जायचं आहे. थंब लावायला, मग राशन भेटणार. गौरांचा फोटो दाखवते आम्ही. राशन कार्डच्या झेरॉक्स, काय राशन कार्डच्या नाही, आधार कार्डवर आहे तो. एक मिनटं दाखवते आम्ही गौरांश कसा दिसायचा. पाठीमागे कपडे सुकायला लावलेले आहेत है ना. आता गौरांचा आधार कार्ड सुद्धा बदलायचा म्हणजे फोटो वगैरे बदलेल. दिसला का गौरांश कसा दिसतोय? काला तोंड. मग त्याच्यात तसाच येतो गौरांश. अरे छोटा होता, सगळ्यांचा तसंच येतो सोनू. हा मम्माचा बघ हे काय बोलायचं रे देवा. हा हे बघ. हा बघितला मम्माचा बघ कसा दिसते. माझा पण तसाच दिसते ना. माझा पण फोटो बदलायचा आधार कार्ड. पप्पाचा तो तुझा आहे. अय्या बघू कसं केलं. पप्पी देते स्वतःला, पप्पी देते. ठेव तोडशील आधार कार्ड. चला काकाची आंघोळ झाली. पप्पाचा दाखवते. यह आधार 5 वर्ष की उम्र तक ही वैध है, मतलब अभी इसको बदलना पडेगा. बदलना म्हणजे काय? 5 वर्ष. आता तुला 5 वर्ष होतील ना. बदलणार आणि माझं फोटो बदलणार. आणि माझ्यासारखं मोठं झाल्यावर हा मग आता तुझा चेहरा येणार असा सुकडू चेहरा येणार. पहिला गोलू मोलू होता आमचा गौरांश. गोलू मोलू आहे का? मग आहे ना. बघ कार्याचे कच्ची केस, अशी कुरली केस. चला काकाची आंघोळ झाली. तर मग अशीच आले जाऊन, बँकेतलं काय पासबुक भेटलं नाही. आता परत बघू, भाऊंना पाठविल नंतर गेले तर. चल चल पटापट. आणि आता चालले गौरांशला स्कूलला सोडायला. तिथून आल्यावर फटाफट जेवायचं. ब्लॉग तर अपलोड केलाय मी. जेवायचं फटाफट आणि मग 15 मिनटं बसून क्लासला जायचं. असं सगळं चालू आहे. चलो
ऊन लागतंय म्हणून जरा नेते छत्री घेतली. गुड मॉर्निंग बोल, गुड आफ्टरनून बोल, गुड आफ्टरनून. सुपरमॅन काय जात नाही आमचा. चला मस्त जेवण घेते. कालचं वरण होतं, आई बाबा तर दोघे गेले तिकडं, त्याच्यामुळं आम्ही तिघंच आहोत जेवायला. तर थोडं थोडं होतं ते. वड्यात आल्यात, आईने सकाळी भाजी बनवलेली, ही मी सकाळी भाजी बनवलेली, चपाती बनवलेली, असं मस्तपैकी मेन्यू घेतलेला आहे. आज मंगळवार आहे त्याच्यामुळं असं जेवण पण छान. आणि जस्ट आले मी क्लासमधून आणि आता गौरांशला बसवलं आहे. अभ्यासाला 2च पानं आहेत त्याचे. अभ्यास केस बघा कुठे चाललीत. आणि संध्याकाळी आता थोड्या वेळात जायचं आहे 7 वाजता हां पिक्चर बघायला. हां व्हेरी गुड. पिक्चर बघायला जायचं आहे म्हणून मग पटापट आता भाकरी करते. पहिला चहा ठेवते, भाकरी करून घेते. म्हणून गौरांशला म्हणलं अभ्यास कर, कारण मग आल्यावर लेट होणार, 10-10:30 वाजणार यायला, त्याच्यामुळे मग तो कधी अभ्यास करणार म्हणून. आणि वाजलेत 5:30 वाजायला. आता बडबड नाही करत, पटापट भाकरी करून घेते, तोपर्यंत गौरांचा अभ्यास आहे. चला भाकरी झालेल्या आहेत, मसूरची डाळ टाकलेली आहे आणि मशीनला कपडेसुद्धा लावलेत. आता एवढं काम झालं आहे. आता हे जे धुतलेले कपडे आहेत ते पटापट काढून घेते. गुड्ड्या येऊन दिवाबत्ती करून गेले, आता मंदिरात गेले ती दिवाबत्ती करायला. तर हे कपडे पटापट काढून घेते, म्हणजे कामं उरकून गेलो ना मग किती पण वाजले तरी चालतात. आता थोडीशी भांडी पडलेली 4-5 अशी, तीसुद्धा घासून घेतली. तर आता हे राहिले काम, मग तयारी करायचं आहे. या दोघांना सांगितलं जेवून घ्या. गौरांश काय करतो मग, गेलो ना पिक्चर बघायला आम्ही, मग तो पॉपकॉर्न खा, हे खा, ते खा करून जेवत नाही घरी आल्यावर, म्हणून इथूनच जेवून नेतो, म्हणजे तिथं खायचं ते खाईल, मग आल्यावर डायरेक्ट झोपेल. असं मी सुद्धा आता थोड्या टायमात थोडंसं जेवणार आणि मग निघणार. जेवणच निघणार होता मी आणि पटापट कामं करते, कारण वाजलेत ते म्हणजे ना 6:45ला 5 मिनटं आहेत अजून. आणि मला वाटतं आम्हाला 7 किंवा 7:15पर्यंत निघायला लागेल. तर मी आता पटापट धुतलेले कपडे, सुकलेले कपडे पटापट कपाटात टाकते. आणि आता मशीनसुद्धा होईल जरा टायमात, तर मग निघायच्या अगोदर झाली तर मग टाकूनच जाईल. आता फक्त काय राहिलं आहे, कारल्याची भाजी आणि आई दोडक्याची चटणी करणार. हो दे, जरा भिजलेली कमी ना, म्हणून मग शिजू दे बोललो, राहू दे. तर आई कारल्याची भाजी आणि कसली चटणी, दोडक्याची. जरा एक शिट्टी झाली का बंद करते, पहिले हे पटापट करून घेते. कपडे धुवून झालेले आहेत, आता पटकन सुकायला लावतो, म्हणजे कामच झालं. पप्पाला हातपाय धुवायला सांग, हातपाय धुवून ये जा. नाही का भूताचा नाही आहे, पप्पा काय बोले, भूताचा नाही. मी नाही येत होते पिक्चर बघायला, भूताचा नाही. पप्पाने सांगितलं नाही तुला, विचार जा ना पप्पाला. पप्पाला विचार सांगते तरी मला विचारतोस. जा विचार, मग सांगितलंय तरी. आणि आम्ही आलेलो आहोत त्याच खटरा मॉलमध्ये परत. यांनी आणि इथंच बुकिंग आहे, काय बोलतात, इथंच शो लागला आहे, त्याच्यामुळं याच मॉलला यायला लागलेलं आहे. जाऊ दे, हे येतात आता गौरांची ताई. चलो, मला हे कानातले खूप आवडतात, काय माहिती, मी हेच घालते सारखे. मिस्टर जे आमचे येतात
5-10 मिनटात पोचून जातो आम्ही इथं. 5-10 किंवा 15 मिनटं. चलो चल ना पप्पा आले. चलो पप्पा इकडे पप्पा. पिक्चर बघायला आलोत आणि पूर्ण सगळं खाली वरती खाली. फक्त ते काका आहेत एक आणि आम्ही तिघं. बहुत मजा आहे. पप्पा घेऊन यायला पाहिजे मला. सगळं पुरं खाली आहे. डेंजर. इकडे बघू शकता. थांब ना पप्पाचा हात पकड. भूताचं नाही आहे शोनू. आताच नंतर घेऊन या. आता चालू झालाय पिक्चर. आता मी खाते पॉपकॉर्न आणि पैसे वेस्ट केले. दरवाजा तोडेंगे क्या? काय नाही पिक्चर मध्ये मला बिलकुल आवडला नाही. पण आपल्या समाजाचा आहे म्हणून बोलतात चला बघायला. आम्ही आमचे काका आहेत खाली. ये VVIPs के नंबर्स की लिस्ट है. तुम्हें इनके फोन टैपिंग की जिम्मेदारी दी जा रही है. इस बात को पूरी तरह से सीक्रेट रखना. सर एक नई गाड़ी खरीद लो. मैंने रवि को लिस्ट देखी. नजर रखो. पिक्चर बघून आमचा आणि वाजले ते म्हणजे 10:30 आणि बिलकुल आवडला नाही. नाही स्टोरीचा आता पत्ता नाही काय. आणि त्याच्यात पण पार्ट 2 येणार. तेव्हा येच नाही काय समजलं काय झालं ते. तर पार्ट 2 कोण बघणार. पण हे बोलले की आगरी लोकांचं म्हणजे दाखवलेलं ना त्याच्यात. त्याच्यामुळं आम्ही बघायला आलो. नाही तर कोण बघायला नसतं आलं. कोणच नव्हतं. आता चालत घरी. मी जेवणार. बघू तिकडं आता काय होतंय. चला आजचा व्लॉग इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आता झोपते. जेवण पण नको काय नको. झोपायचं होते. आवरांटलं इकडं झोपवलेलं आहे. आता मी सुद्धा झोपणार.